सॉरी की आम्ही नाशिकवरून निघून इथे येऊन थांबलो. गाडी भाड्याला लागत असेल. आला कामवाली बाई आली. नाही रे कामवाली बाई नाही रे. हे सगळं करायचं मला कोणाकडे पोरगी बिरगी असेल तर नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट टाइम धमाका पाहा फक्त. कसं वाटलं काही व्हिडिओ? जुबान बिबान नाही मुझे देखना है अभी वो बाळ. प्रॉब्लेम आहे भाई. एक नंबर माझ्या येते बरं का भाई. सांगितलं की नंतर जाऊ आपण. मी चॅलेंज देतो की साई आणि मीच जाणार पाणी घ्यायला. एक माणूस आहे ना आजारी पडलाय. जे सांगशील ना भाई या तो जार आहे ना भरून आणल आणि 10 वेळेस आहे ना आपलं हे जे ना फ्लॅट चढल उतरल. आणि याच्यानंतर मस्त काय रे भाई काय आलं व्हिडिओ बघा व्हायरल गेले आपले 3 व्हिडिओ 79K आणि 90K. गाईज गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता वाजले 8:45 वाजले. आपलं रात्रीनं पाणी संपलं होतं टाकीतलं. त्याच्यामुळं आता पाणी आलं आहे. मोटर वगैरे लावली योगेशनी. सगळे आत्ता उठले नाही का. हे तर माझ्या अगोदर झोपलेले होते. मी ब्लॉग एडिट करत बसलो होतो. मला 2 वाजले होते. 2ला झोपलो तरी मला जाग आली. जर जाग नसते आली तर पाणी भरलं गेलं नसतं. पाण्याचं नसते खूप हाल झाले असते नाही का. पाण्याचे खूप हाल झाले असते ना. बघा कसा झोपलाय बघा. निक 9 वाजले रे. निक 9 वाजले. उठ बाई उठ. बाईची झोपले मजबूत आहे. डायरेक्ट उठतच नाही. केव्हा परत झोपल. उठला आणि योगेश कुठे गेलाय का. कुठे गेलाय तिथं मोटर लावलेली. पाणी संपलं होतं आज त्याच्यामुळं. पण आता आहे ना पटापट सगळं आवरतो. फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला. पसारा करून ठेवला आणि सगळं आवरायचं आहे. आणि ते जो तो रात्री एडिटला बसलेला होता प्रत्येकाच्या एडिटचं काम चालू होतं. पटापट उठतो पटापट आवरतो. काहीच कालप्रमाणेच आम्ही आज पण चाललो आहे चहा प्यायला. चहासाठी फोन येऊन गेला. पाणी आलं होतं त्याच्यामुळे थांबलो होतो. पाणी भरणं इम्पॉर्टंट होतं. पण आता काय रे गेट कोणी खोललं बाई. बघा गेट चावी घेतली मी. गेट ओपन ठेवलं ना. आता भीती वाटायला लागली काही कुत्र्यांमुळे नाही का. सगळ्यांना शूज काढून ठेवता येते. लवकर चहा प्यायला जायचं आहे. आवरायचं आहे. आणि आज नवीन कसली तरी तयारी करायची नाही का. आज थोडेसे कामं आहे आपले उरलेले मागच्या वेळेसचे. ते कामं पटापट करून घेऊ नाही का. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर कामं करून घ्यायचे. चलो गाइस जा रहे हैं अभी चाय पीने के लिए. जो तो विचारतोय नाही का आम्हाला का लद्दाखला चालले होते. काय झालं गाईज सॉरी की आम्ही नाशिकवरून निघून इथे येऊन थांबलो. पण खरं सांगायचं म्हटलं तर हा दमणवरून आलेला होता. हा दमणवरून आल्यानंतर पण 5 दिवस नाशिकला थांबला. तर त्याच गोष्टीमुळं पुढं सगळा हालात खराब आहे. परत पूर वगैरे तशी परिस्थिती नाही का. त्याच्यामुळं हा नाशिकला पण 5 दिवस थांबला 4 दिवस थांबला. त्याच्यानंतर आम्ही नाशिकवरून निघालो. थोडंसं रस्ते वगैरे चांगले झाले होते. पण रस्त्यात आल्यानंतर आम्हाला फोन वगैरे आले किंवा बिल वगैरे पण पाहायला भेटल्या. त्याच्यात बाकीच्या गोष्टी समजल्या. त्याच्यामुळे ना आम्ही होल्ड करतो इथं. पण आपली लद्दाख ट्रिप कॅन्सल नाही झाली. लद्दाख जाणार आहे आपण. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला कंटिन्यू जॉईन राहा. तुम्हाला लद्दाख ट्रिप नक्की बघायला भेटेल. फक्त एवढंच आहे का 2 ते 3 दिवस आपण लेट जाणार आहे. पण फिक्स जाणार आहे नाही का. लद्दाख ट्रिप कॅन्सल करणार नाही आहे आपण कोणत्याही परिस्थितीत. हॅलो गाईज तुम्हाला दिलेले असतील तुम्हाला तिच्या अपडेटनुसार आता थोडंफार ओपन झालेलं आहे. पण पाऊस अजून कमी झालेला नाही का तिकडे. ते आत्ताच थोडेसे रील वगैरे बघितला. 1-2 जणांना मेसेज पण केले. त्यांनी सांगितलं आहे 2 ते 3 दिवस अजून होल्ड करा. त्याच्यामुळे थोडं थांबलो आहे आम्ही नाही का. काय रे काय आलं. अरे पाण्याचा प्रॉब्लेम गाडीला खूप पॅड करायला गाडी.
गाडी पण खराब होऊन जाते. गाडी आपल्याला खराब करायची नाही आहे. आज शूटला जायचं, आपलं जे काल शूट राहिलं होतं ते आज पूर्ण करायचं आहे आपल्याला. 2 ते 3 गोष्टी अशा आहे का त्या गोष्टीसाठी लागणार आहे शूट, ते पण तुम्हाला व्हिडिओत सांगितलं जाईल. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि लवकरच आपला लद्दाख ट्रिपचा प्लॅन कंटिन्यू होणार आहे. त्यासाठी पण तुम्ही तयार राहा. 4 कापड वाढून अरे बाप, फुकट पेट्रोल आले रात्रीच्या रात्री भाईच्या गाडीत फुकट पेट्रोल आलेलं आहे. कोणाला गाडी घेऊन जायची असेल हा. माझा नंबरला मेसेज करा, कॉल करा, इंस्टाग्राम मेसेज करा. नंबरला मला call करा. नंबर सांग ना. नंबर नाही सांगत. नंबर सांग ना भाई, मी सांगू का? 382595 कॉल करा आणि गाडी घेऊन जा. रेंट असेल 500 रुपये पर डे. मला घेऊन जायची. किती रुपये 500 रुपये पर. सस्त्यावाला आहे तू तो. सॉरी 500 रुपये आपले. गाईज, गाडी भाड्याला लागत असेल 1200 रुपये पर डे. जास्त पण महाग नाही देते तुम्हाला. बाहेरचा रेट आहे 1500 रुपये, इथचा रेट आहे 1200. गाडी कुठं भेटेल ते पण सांगा तुम्हाला. त्यापूर्वी आधी ना इंस्टाग्रामलाच मेसेज करा किंवा यूट्यूबला मेसेज करा. तुम्हाला फोटोशूटसाठी पण गाडी भाड्याने भेटेल आणि फिरवण्यासाठी पण गाडी भाड्याने भेटेल. फोटोशूटसाठी फक्त 1200 रुपये, 1200 रुपये 500 रुपये 500 रुपये. फक्त 5-10-15 दिवस. गाईज 500 रुपयासाठी 500 रुपयात फोटोशूट करून भेटेल तुम्हाला गाडीबरोबर. जर तुम्हाला गाडी लागणार असेल त्या बघा तर भेटून जाईल तुम्हाला. ओके, चला तर मग आता फ्रेश होतो आणि नवीन काही घेऊन येतो नाही का तुम्हाला व्हिडिओत. 2 ते 3 दिवस 4 दिवस काय वेळ लागणार असेल तो काढा फक्त. त्याच्यानंतर आपण नक्की लद्दाखला निघणार आहे. सगळी तयारी झाली आहे आपली. सगळी तयारी झालेली आहे आपली. फक्त तिकडून न्यूज येत आहे त्याच्यामुळं थांबलो आपण. नाही तर मग निघून गेलो असतो आपण. काहीच प्रॉब्लेम नव्हता आपल्याला जायला. त्याच्यामुळंच आज सगळ्यांचंच आपलं गायब आहे नाही का. शूटचे तर हाल केले. योगेश अरे कोणला तो डायरेक्ट योगेश हॅलो, आला. कामवाली बाई आली. कामवाली बाई आली. नाही रे, कामवाली बाई नाही रे, आमचा एडिटर आहे तू. हे असं आहे बघा, हे घेऊन ठेवलंय, सगळं घेऊन ठेवलंय आपण. फक्त आहे ना जायचा उशीर आहे आपल्याला. योगेश आज लेट झालो सगळे उठायला. हा योगेश, योगेश तू बस काय गाणं बंद कर भाई, गाणं बंद कर. कॉपीराईट आलं तर विषय होऊन जाईल भाई. कॉपीराईट आलं तर चॅनल बंद होऊन जाईल आपलं पाणी किती भरले गेलं काय माहिती. मोटर चालू आहे आता केव्हापासून काम करतोय भाई. चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना कामाची सवय लागते, सगळे काम करताय आणि अशीच पुढे पण सवय लागेल. सगळे काम करतात, ज्याला जे काम वाटत तो काम वाटून घेतलेलं आहे. प्रत्येक जण आपलं काम करतो. काय बघा, आपण काम करतोय. लाईट लाव बरोबर, लाईट लाव. हे बघा हे सगळं करायचं. मला कोणाकडे पोरगी बिरगी असेल तर नक्की सांगा. लग्नासाठी मागणी करते माझं घरचे. सगळेजण काम करतात, प्रत्येकाचं काम वाटलेलं आहे. ज्याला त्याला ज्याचं काम दिलेलं आहे. उचल बाई, अरे बाई उचल. बाईक क्लिनिंग करतोय त्याच्यामुळे उचलून टाकायचं नाही. बघा रायडिंग जॅकेट वगैरे कसे अटकवलेले, सगळा पसारा आहे सगळा. फक्त गायस कोणा बाळाचा माझा ड्रेस लागणार असेल लग्नाचा तिथं अवेलेबल आहे. कृपया करून मागू बी नका, सांगू बी नका. कारण की मी हा फक्त दीदीच्या लग्नात घातला होता. लोकांनी खूप कॉम्प्लिमेंट दिले होते. हे बघा एकदम कळा खूप हौश आहे. असं वाटतं की मी लडाखला घेऊन जाऊ याला मस्त की तिकडे शूट करायला, पण ऍक्च्युली ठेवायला जागा नाही आहे म्हणून विषय. हे बघा पुढच्या वर्षी ना आपले 15 जण निघणार आहे. सगळे तयार झालेले आता. फक्त आहे ना 2025 मधून 2026 मध्ये एंट्री करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट टाइम धमाका पाहा. फक्त जिथे ना मागच्या वेळेस 2 गाड्या गेल्या होत्या, यावेळेस 3 आहे ना, तर पुढच्या वेळेस आहे ना 10 ते 15 गाड्या राहणार आहे डायरेक्ट. एवढं 100% आहे. मला आत्ता पण पोरं मेसेज करताय का त्यांना यायचं आहे, पण आमचा पण प्लॅन फिक्स नाही आहे आणि पुढचे रूट बंद असल्यामुळं मी पण त्यांना काही अजून रिक्स नाही घेऊ शकत आहे त्यांची आणि स्वतःची पण. त्याच्यामुळं आम्ही थांबलोय नाही का. नाही तर मेसेज करणारे आणि येणारे खूप सारे नाही का. पूर्ण इंस्टाग्रामचं मेसेज बॉक्स भरलेला आहे का मला का नाही सांगितलं, मला का नाही सांगितलेलं. पण
यावेळेस मी सांगितलं, नेक्स्ट टाइम सगळ्यांना सांगणार आहे मी, ज्याला पण यायचं असेल तो नेक्स्ट टाइम येऊ शकतो. आता सध्या पाऊस वगैरे चालू आहे त्याच्यामुळे मी कोणालाच सांगितलेलं नाहीये, तर सॉरी त्याबद्दल. पण नेक्स्ट टाइम भाई चालू झालं. चलो 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 भाई, पावसात भिजून आलाय. पाऊस चालू होता, आम्ही पाहिलं होतं. आम्हाला वाटलं नाही येणार तू. काम इज इम्पॉर्टंट. अरे बाप भाई, काय म्हणतो ऐकलं का? काम इज इम्पॉर्टंट म्हणून भाई पुरा पावसात भिजून आलाय डायरेक्ट. काही नाही, थंड राहिली हो. हे बघ, थांबून घ्यायचं ना रे 5-10 मिनिटं. पाऊस आहे का म्हणजे अंगावर पाणी टाकून पाऊस दिसत नाही. पाऊस तेव्हा इकडे 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 या खिडकीतनं दिसतं बघ समोर बारीक बारीक. तेव्हा गाईस तुम्हाला दाखवतो. पुरा मेकअप निघून गेला यार. छी. पाऊस चालू आहे गाईस, आणि भाईचा पूर्ण मेकअप निघून गेलेला आहे. मेकअपचा शॉर्ट झालेला आहे. कोणता मेकअप लावला होता रे? फाउंडेशन लावलं होतं का पोरींचं? आपण काय लावलं, नॅचरल करू. केसांना फक्त वॅक्स लावलं तर. अरे यार, मग तू मेकअप तोंडाला लावतो केसाला लावतो? पहा गाईस, मेकअप कुठं असतो? केसाला असतो. गाईस, तुम्ही आमची कालची व्हिडिओ बघितली का? बघितली की कशी वाटली? कशी वाटली? नसल बघितली तर पहा तर पहा फक्त याच्या चॅनलला जा. छोटीशी व्हिडिओ 8 सेकंदाची, पण तुम्ही पण हसणार ती व्हिडिओ बघून. एक नंबर व्हिडिओ, नक्की बघायला जा. ब्लॉग एडिट करतोय केव्हापासून? दुसरा अकाउंट आहे का? किती व्ह्यू झाले? 774. भाई पार्टी तर बनते इसी बात पे. भाई बघा बघा व्हिडिओ बघा. 3 फ्लेवरचे फंटा. ये मयूर दादा है, इस बार लद्दाख जाने वाला है. तो आपने मेरा पीछे का पिछला का 5चा ब्लॉग बघितला. कसा वाटला काही व्हिडिओ? नक्की त्याच्या चॅनलवर जाऊन बघा एकदा, परत एकदा बघायला भेटेल तुम्हाला. आणि त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, भाईच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. पण पहिले तो व्हिडिओ बघा आणि हसा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. भाई लोक, या दोघांचे आहे ना भांडणं चालले अँड्रॉइड आणि iOS आणि विंडोजवरून. तर तो याला म्हणतोय तुझा अँड्रॉइड ढिल्ला चालतो, हा म्हणतो माझा मॅक फास्ट चालतो. पण यांना मी म्हटलो विंडोज आहे आणि मॅक आहे. तर हा म्हणतोय, पण हा म्हणतोय माझा अँड्रॉइड पळतो. बाई ठेव खाली, तू आता पळतो का मला बघायचं आता. ठेव खाली, ठेव पटकन खाली. जुबान बिबान नाही, मुझे देखना है अभी वो भागता है की नाही. ठेव आता लवकर भाई. तो म्हटलं ना, काय बोलला योगेश? पळतो म्हटलं ना. ठेव आता. तसं आपोआप पळायला पाहिजे भाई, तू ढकलतोय त्याला. काय रे योगेश? आपली लद्दाख ट्रिप होल्डवर असल्यामुळे आपल्याला अशीच थोडीफार मस्ती करून 1 ते 2 दिवस अजून काढायचे. बाळ 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 जळगाव. त्याला जळगाव नाही म्हणतायत, तो जळगाव म्हणतो. त्याचा ळचा प्रॉब्लेम आहे, ळचा. असा विषय ना, हा त्याची मजा घेतो त्या गोष्टीवरून, नाही का? पण ठीक आहे, मस्ती मजाक चालू असते. थोडंसं एन्जॉय पाहिजे, कारण की आपल्याला अजून 2 ते 3 दिवस काढायचे. त्याच्यात असंच एन्जॉय करून काढणे आपल्याला. रोड अर्ध्याच्या वर ओपन झालेले आता. आता फक्त थोडा पाऊस कमी झाला का मगच आपण निघणार आहे लगेच इथून. 2 दिवसात तुम्हाला किंवा एका दिवसातच अपडेट भेटेल आपण कधी निघणार आहे काय नाही. आता पार्सल घ्यायला चाललाय जेवणाचा. जेवण आणायला चाललाय तो, जे आपण काल हॉटेलला आलो होतो. हे बघा समोर हॉटेल आहे, त्याचं फेवरेट हॉटेल आहे. हे बघा इथे जातो तो त्या जेवणाची सोय करण्यासाठी. जेवण वगैरे गोव्यातली खतरनाक हॉटेल आहे, फेमस. गाईच सबस्क्राईब आला ना जेवण आला का? आपला सबस्क्राईब आला. ए किती झाले आता? काका नाही फॅन्स फॉलोइंग बापरे असं आहे का म्हणे. म्हणता हा भाऊ काकाला ना मजबूत फॉलो केला का नाही म्हणा आम्हाला. दोघं चॅनलला गेलं. एक नंबर, एक सबस्क्रायबर वाढला आहे आपला. तुम्ही पण सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तुम्ही घेऊ ना गाडी, नवीन गाडी, नवीन गाडी चालू केली ना भाई. 500 रुपये, 500 रुपये रोज भाडं आहे. 1 ते 1.5 तासासाठी गाडी भेटणार तुम्हाला फोटोशूटसाठी, बरोबर का नाही? 1200 रुपये फोटोशूटसाठी, 500 रुपये फोटोशूटसाठी 500 रुपयात गाडी भाड्याने भेटणार आहे. इथे लद्दाख ट्रिप झाल्यानंतर, आता लगेच नाही, लद्दाख ट्रिपला जाऊन आल्यानंतर तुम्हाला भाड्याने भेटणार आहे गाडी. परत लागणार असेल तर मिस्टर निक ऑफिशियलला कॉन्टॅक्ट करा आणि गाडी फोटोशूटसाठी घेऊन जा. डर होना चाहिए नाही का? आता आहे ना, निखिलने सांगितलं का ह्या गाडीने ना
निखिलची गाडी पाडून टाकली होती तेव्हा गाडी तर भाई लगेच आहे ना गाडी मध्ये घेतोय नाही का. भाई गाडी मध्ये टाकतोय गाडी कारण की गाडी जर पाडली तर भारी नुकसान व्हायची शक्यता आहे. कारण की या गाडीने ना गाईने ना निखिलची गाडी पाडून टाकली त्याच्यामुळे आपण गाईला मारू तर नाही शकत किंवा काही करू नाही शकत. त्याच्यामुळे आपण गाडीच मध्ये लावून घेतली. गाडीला काही प्रॉब्लेम नको यायला. चला आता जेवण वगैरे करून परत भेटतो तुम्हाला. हॅलो गाईज, आता जेवण वगैरे करून येऊन गेलो आहे. बाईक पण आता बघू शकता तुम्ही मस्त क्लीन झालेलं आहे. एक नंबर दिसत आहे नाही का. आता नो टेन्शन बाईकचं. आता फक्त एकच टेन्शन निघायचं टेन्शन बस, बाकी काहीच नाही. हा एक प्रॉब्लेम आहे भाई. एक नंबर मजा येते बरं का भाई, मजा येते भाई. अरे तो चावीचा इतका घाण प्रॉब्लेम आहे तिचा. चावीच निघत नाही माहिती आहे का. चावीच निघत नाही तिची. परेशान होऊन गेलो होतो. लागत पण नाही आणि निघत पण नाही. हळूहळू होईल बोलते सेट, पण वेळ लागेल थोडासा. चला आपण चुकून योगेशची चप्पल घालून गेलो होतो. त्याला आता देऊ कारण की त्याला पण जेवणाला जायचं आहे नाही का. चल भाऊ चल जा तू पण जेवायला. बा सगळं सुमसाम आहे. सगळे जेवणाला गेले आणि आपला ब्लॉग एडिट करायला बसलो होतो. त्याच्यानंतर फोन आला जेवणासाठी, त्याच्यामुळे जेवणाला गेलो होतो नाही का मी. जेवण वगैरे करून आलो आहे. आता पटापट सगळे कामं करून घेतो आणि ब्लॉग आज संध्याकाळी अपलोड होऊन जाणार आहे 6:30पर्यंत. ओके गाईज, आता वाजले किती वाजले वाईज 3 वाजून म्हणजे 3:45 वाजले. बाईचं काम चाललं आहे एडिटिंगचं. आपला ब्लॉग अपलोडिंगला लावला आहे मी. ब्लॉग अपलोडिंगला लावला आहे आणि बाई 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 कॉपीराईट 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 बाई कॉपीराईट बाई. आणि आपण आता प्यायचं आहे पाणी. पाणी भाई काय रे पाणी नाही याच्यात. पाणी काय आलं काय रे भाई. पाणी का बरं नाही आणायला गेलं तुम्ही. मी याला बोललो चल पाणी घ्यायला, तो आला नाही. आता मला जायचं. सांगितलं की नंतर जाऊ आपण, पण तो आता नाही बोलतो. काही ते भांडणं करताय पाणी आणण्यावरून. आपण तर आणणार नाही पाणी. भाई पाणी घेऊन या. कोणी आलं ऑफिसला तर काय करायचं. दादा याला लावेल आणि ते काय लावेल तुम्हाला माहिती. योगेश त्याला सांगतोय आता भाई तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवून घ्या. पण मला पाण्याची ताण लागली, मी काय करू आता. बघा तिकडं जो पडदा लावला आहे त्या साईडला क्लायंट येऊन बसलेले, त्याच्यामुळं पाणी लागणार आहे आपल्याला. आणि पाणी पूर्ण संपलं नाही. बघा आपण चिल वातावरण करतोय डायरेक्ट. फक्त ब्लॉग अपलोड होतोय. टायमिंग दाखवतोय 1 तास 20 मिनटं, पण होऊन जाईल लवकरात लवकर. मेरा बोललो तुमच्याकडं तो बी रिकामा बसेल होता. मला येणारच नाही म्हणजे साईडचं असं म्हणणं आहे की मी जेव्हा सांगितलं तेव्हाच यायला पाहिजे, तेव्हाच माझं ऐकायलाच पाहिजे. तसं तुम्ही कसं मी सांगणार तेव्हा तो बी रिकामा बसला तर तो बी पाहिला मिळेल जा. दोघे रिकामा होतो नंतर चल पाणी भरून येऊ. नंतर कामाला बसलो आपलं घडी उचलून द्या. मी पाणी घ्यायला जाणार नाही. फिक्स त्यांचे काय भांडणं चालले, पाणी आणण्यावरून भांडणं चालले. फिक्स डायरेक्ट त्यांचे भांडणं बघू शकता तुम्ही कसे भांडणं चालले. आता तो म्हणतो हा म्हणतो मला टाइम होता त्यावेळेस तो आला नाही. तो म्हणतो मला तेव्हा टाइम होता. जेवढा पाण्याची टाइम लागायला पाहिजे, जेवढा पाणी यायला प्यायला यायला पाहिजे. एक नंबर म्हणजे होऊन जाईल. एक नंबर काय होईल काय होईल. फक्त जेवढा पाणी प्यायला येऊन जाईल म्हणजे एक नंबर. जावंच लागेल ना. शक्यच नाही जेवढा तुला सांगतो आणि मी तर जाणारच नाही. मी चॅलेंज देतो की साई आणि मीच जाणार पाणी घ्यायला. काहीच चॅलेंज आता मी फिक्स व्हिडिओ काढायला नाही विसरणार. आज आम्ही पाणी घ्यायला जाणार ना तो सुद्धा व्हिडिओ करा. काय आम्ही दोघं पाणी घ्यायला जाणार ना तो सुद्धा व्हिडिओ करा. आणि जर नाही गेले तर जाणारच ना. नाही समजा नाही गेले तर आता जाणार तर साईला सांगा. जर नाही गेलं तर भाई जाणार नाही. मग चॅलेंजचं काय तू चॅलेंज घेतलंय ना भाई. मी तर नाही घेतलाय, चेनी घेतलाय चॅलेंज. त्याला सांग काय रे योगेश आता बघू काय होतं. नक्की तुम्हाला दाखवाल जर हे पाणी आणायला गेला नाही. संपा घ्या आता.
काय 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 हमारे जार का ना पानी संपा गया था तो इसको क्या बोला पानी ना भर के आएंगे मैंने ऐकलं? इसको बोला आता तुम्हाला पण दाखवतो काय प्रॉब्लेम आहे नेमका. पण आता सध्या पुरते इथं स्टॉप करते. पुढं काय होतं ते दाखवतो तुम्हाला. चला बाय बाय. कोण पाणी आणायला जात आणि कोण नाही जात हे नक्की दाखवणार आहे मी तुम्हाला. गेले ना 2-3 वेळेस असंच केलं याला. तेव्हा मी बोललो ना एक दिवशी पाणी नव्हतं. हा काय म्हणे म्हणता एक बॉटल काढून घेऊ म्हणे. काही नाही आपण पाणी निघलंय म्हणे तसं पिऊन घेतील म्हणे असं सांगतोय आम्ही. आणि मग जेव्हा मग काम मी आता झालं ना तेव्हा एवढं झालं. गाईज शेवटी चाललाय तिकडनं पण शॉर्ट घ्या आम्ही चाललाय पाणी आणायला चाललाय. तिकडनं पण शॉर्ट घ्या आम्ही तिकडनं जाणार. दादा सांगतोय म्हणून याच्यानंतर मी जाणारच नाही डायरेक्ट. सांगितलं होतं ना पैन लागली हे बघ होती. दादा पैन लावली दिली म्हणे तुला घेऊनच जाईल म्हणे आज तूच जा आता मी नाही येत जाय. दादा सांगते म्हणून मी ना बरोबर ऐकतो. नाही गुरुचं ऐकतो नाही. चालले काय शेवटी पाणी आणायला गेले. फायनली गेले पाणी आणायला दोघं. तेव्हापासून नाही करत होते पण गेले. आता आल्यानंतर परत त्यांची मजा घेऊ आपण. परत व्हिडिओ बघा तुम्ही, मजा येते. असाच टाइमपास चालू राहणार आहे. आपला एक माणूस आहे ना आजारी पडला आहे त्याच्यामुळं पण ट्रीप थोडीशी 1 ते 2 दिवस पोस्टपोन केली. संध्याकाळी मी त्याला भेटायला जाणार आहे. तुम्हाला दाखवतो तो आजारी कसा पडला आहे, काय झालं आहे नेमकं त्याला, ते सगळं दाखवतो तुम्हाला. आता सध्या पुरतं हसू येते मला तर दोघांची मजा पाहून. आता सध्या इथं स्टॉप करतो. ते आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. चॅलेंज जिंकलो. भाई चॅलेंज जिंकलेलं आहे. मस्त आहे बदहोश किए जा भाई मुझको जिंकल्याबद्दल चॅलेंज तो नाही जिंकला. मी गुरुचा ऐकला शब्दाचा मान ठेवला म्हणून मी गेलो. आता तरी नाही तर मी गेलोच नसतो. काय रे योगेश, पुढची वेळेस तसंच करशील का आता चॅलेंज जिंकण्यासाठी? मी नाही येत, परत घेऊन जाऊन दाखवल तुला. शक्यच नाही. त्यांनी परत तसं करो आणि मला जार भरायला घेऊन जावं. तसं तर झालं ना. जे सांगशील ना बाई या तो जार आहे ना भरून आणल आणि 10 वेळेस आहे ना आपलं हे जे ना फ्लॅट चढल उतरल. चॅलेंज देतो मी तुला या. चल परत तसं कर आणि मला घेऊन जाऊन करोना पुढे पण करोना या जार समजा का तेव्हाच करू उद्या. चल करोना पुढे अशीच मजा करतो आम्ही रोज. आता आपल्याला अशीच 5-6 दिवस अशीच मजा करायची. 5-6 दिवस म्हणजे 2च दिवस करायची, जास्त नाही करायची. 2 दिवसानंतर ट्राय करायचं आहे. सगळं क्लिअर झालं असेल तर निघून जाऊ आपण. फक्त आता मोंटीची तब्येत खराब झालेली, ती क्लिअर झाली पाहिजे. ती जर क्लिअर झाली तर पुढे जायला काही प्रॉब्लेम नाही. ओके, टायमिंग झालेला बघू शकता तुम्ही. 6:30 वाजले नाही का. आणि आपल्या घराच्या बाजूला आहे ना मस्त अशी आरती चालू आहे नाही का. 10 ते 5 मिनिट झाले. इकडे मस्त एकदम मस्त साऊंड येतोय घंटीचा. घंटा वाजवत आहे आरतीचा. भारी वाटतं ऐकायला. मस्त म्हणजे दिवसभर कसा पण गेलेला असला, कसाही दिवस गेलेला असला, पण संध्याकाळ आहे ना ही जी मंदिराची घंटा वाजती, आरती होती, हे सगळं ऐकून आहे ना एकदम मनाला शांत आणि प्रसन्न वाटतं नाही का. मी समोर बघू शकता पोलिसांनी ना पकडलं यांना. खाली पोलीस चेकिंग चालते नाही. भूक लागली व्हायला काहीच. आम्ही पावडा खायला आलेलो आहे मंदिरला. त्या बघा समोर 2 दिवस झाले पावडा वगैरे काहीच खाल्लेलं नव्हतं. निकला घ्यायला आलो होतो, त्याच्यानंतर ठरवलं काहीतरी खाऊन घेऊ आणि आलो इथं पावडा खायला. मस्त पावडा वगैरे खातो. त्याच्यानंतर तुम्हाला आता वाजले बघू शकता 9. आणि 9 वाजता सगळे ज्या त्याचं काम निपटून बाकीचे घरी गेले आणि बाकीच्यांची मस्त अशी टाइमपास चालू आहे असा मस्त पैकी. बघा कसे बसले सगळे रिलॅक्स. कोण कसल्या टेन्शनमध्ये काय. मागचा पसारा इग्नोर करा फक्त. असं आमचा आता चिल टाईम चालू आहे. पसारा कामं वगैरे आटपून सगळं बंद करून जो तो कोणी जेवणासाठी गेलंय, कोणी फिरायला गेलंय, तर कोणी घरी गेलंय. आणि आपलं बेबी बघा काय करते. हे बेबी बघा काय करते. बेबी शूट चालू आहे त्याचा. सगळे जिकडे तिकडे गेलेले. आता तो ॲडमिट असल्यामुळं आपण थोडी आपली ट्रिप पुढं पोस्टपोन केली आहे. कारण की तो जर अजून क्लिअर नाही झाला आणि आपल्याला पुढं जायचं म्हटलं, जर आपल्याला ऑन रोड जर काही प्रॉब्लेम आला तर आपले हाल होतील नाही का. त्याच्यामुळे ना आपण थोडीशी
ट्रिप आपली अजून पोस्टपोन केली आहे. त्यासाठी तुम्ही आपले ब्लॉग रोज बघत राहा. तुम्हाला रोज अपडेट भेटेल काय करतोय आपण, काय नाही चाललंय आपल्या लद्दाख ट्रिपमध्ये आणि कधी निघणार आहे आपण. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला रोजच्या रोज अपडेट देत राहील. पण आता सध्या पुरता इथे स्टॉप करतो व्हिडिओ आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. आम्ही आता चाललो आहे मस्तपैकी काहीतरी खायला आणि अंधार बघू शकता तुम्ही. खतरनाक अंधार आहे, खतरनाक. गोष्ट दाखवतो. देडूक बघा, देडूक. देडूक किती रे, किती रे, किती हे रे. बघा, हे बघा देडूक. त्याला बघून माझे लई लिटरली फाटते आणि तो नेमकं माझीच गाडीकडे चालला आहे. तिकडून पडा, तिकडून पडा. हे ना, हे ना. खेल रहे हम, मजा ले रहे दोस्तों. हम उसको घाबरा रहे नहीं है, मजा ले रहे. चल ना, काढ ना गाडी. एवढा काय घाबरतो. आणि का लाईट बघा गाडी काढतोय हा. आज गाडी काढली होती ना आपण? नाही, सकाळी चहा प्यायला गेलो तेव्हा काय आणली होती तुझी माझी काढली, त्याच्यानंतर नाही काढली ना. काढली होती ना आता सकाळी. आता काय कोल्ड. चलो गाईस, अंधारात आपला पूर्ण ब्लॉग शूट होतोय आताचा. पण ठीक आहे, तुम्हाला माझा चष्मा चमकताना दिसला असेल. आणि याच्यानंतर मस्त काय रे भाई, काय आलं, अडकली का हे असे याचे हाल पाहिले का. याला ना गाडी ना पायने पुरत नाही, याच्यामुळे याचे हाल होतं नाही गाडी काढायला. वर घे थोडी. हे असे 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 लफडे असतात. गाडीचा अप्पर मार ना. आता बघू काहीतरी खायला जाऊ आणि तुम्हाला दाखवू काय खातो आपण, जर जमलं तर, नाही तर नाही. ओके चला. आणि आलो आता अंडे खायला. अंड्याची ऑर्डर वगैरे दिली समोर. अंडे येत आहे एक 10 मिनटात ते 15 मिनटात ऑर्डर येऊन जाईल. इथं आहे ना जे अंडे भेटतात ते एक नंबर भेटतं नाही का. भाई बोला इधर भेटणे का तो इधर भेटो. चलो, मस्त अंडे भेटतं इथं. यासाठी आम्ही इथं अंडे खायला आलेलो आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओ मस्त बनवलं आहे एकदम. तुम्हाला पण ॲड्रेस देऊन टाकाल मी. आता नाही, थोड्या दिवसांनी कुठे येतो आम्ही ते पण सांगू. आता सध्या तरी नाही सांगणार. हरियाली नावाचा आयटम खातो आम्ही इथं. एक नंबर आहे खायला नाही का. म्हणजे मी नाशिकवरून जर धुळ्याला जर आलो तर इथे येतो, म्हणजे इथं खाण्यासाठी. चला मग आता आल्यावर तुम्हाला दाखवतो. हा बघा तो आयटम आहे, अंडा हरियाली, पापड, कांदे वगैरे, पोळ्या पण दिल्या आहे त्यांनी. खायला एक नंबर लागतो. म्हणजे याची टेस्ट अशी तर तुम्ही कधीच नाही विसरणार नाही का. एवढी भारी टेस्ट लागते याची. तो व्हिडिओ बघा, व्हायरल गेले आपले 3 व्हिडिओ. 10K, एक 79K आणि 90K. म्हणजे लवकरात लवकर असेच तुम्ही फॉलो करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि मला सपोर्ट करत राहा मस्तपैकी. असाच सपोर्ट दिला तुम्ही तर आपण अजून काहीतरी करण्यासाठी मोटिवेट होऊ. जो सपोर्ट करताय तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही जो सपोर्ट केला आहे त्याबद्दल. असाच सपोर्ट हवा मला आणि असंच मी तुम्हाला नवीन नवीन काहीतरी घेऊन येईल आणि ते दाखवेल तुम्हाला नक्की. पण बघा आपलं सगळं चेकिंग करतो आहे, सगळं ते काम मी इकडे दिलं आहे आपण. आणि आता मस्त जेवण करतो आणि मग तुमच्याबरोबर बोलतो. ओके, ते जाऊन आहे ना ब्लॉग एडिटला बसायचं आहे आता. काल आपल्याला कसे 2 ते 2:30 वाजले होते, आज पण 2 किंवा 2:30 वाजू शकत आहेत. आज जेवढं लवकर होईल तेवढं लवकर कंप्लीट करायचं आहे आणि मस्त झोपायचं. आज 2 ते 3 दिवसापासून झोप झालेली नाही आपली, त्याच्यामुळे आज लवकरात लवकर झोपायचं आहे. हॅलो गाईज, फायनली आता घरात आलो आहे आम्ही आणि बघू शकतो तुम्ही पूर्ण अंधार आहे. काय करत होता योगेश तू अंधार करून एवढं. झोपला होता झोपतोय एवढं लवकर. वा, सॉरी, आमचे योगेश थोडा लापरवाही करतो. सगळे कामं वगैरे करून सगळं झालंय. आता काय लापरवाही की बरोबर काय रे ना इकडं. चला गाईज, ब्लॉग मी इथेच एंड करतो. आता झाली रात्र आणि आपली झाली एडिट करायची वेळ. त्याच्यामुळे टाटा, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. परत भेटू नवीन काहीतरी घेऊन. आता सध्या पुरता गुड नाईट, बाय बाय.